नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्धेचा या सिरीजचा कंटिन्यू पुढचा भाग आपण बघूयात. जवळपास 121वा भाग हा राहील. या भागामध्ये देखील नेहमीप्रमाणे जे आपण रात्री 9 वाजता नाद वर्धे सिरीज लाईव्ह घेत असतो, ह्या लाईव्हचा लेक्चर जो आहे तो काही काळापुरतं बंद आहेत. त्यामुळं मी तुम्हाला रेकॉर्डिंग टाकतोय. व्हिडिओ खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. पूर्णतः व्हिडिओ बघा. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न देखील आहेत, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या कोणत्याही पेपरसाठी असतील, विशेषतः पोलीस भरतीसाठीचे असतील, हे प्रश्न कामाचे आहेत. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक जरूर करा. बघा, अत्यंत महत्त्वाचं पहिला प्रश्न. तत्पूर्वी स्पर्धा परीक्षेचा राजगुरू नावाचा आपला 22,500 वन लाईनचा संपूर्ण जीकेचा ठोकळा आहे. ज्यांना कोणाला हे पुस्तक घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. मार्केटमध्ये कोणत्याही दुकानामध्ये अवेलेबल आहेत. Amazon, Flipkartवरती देखील अवेलेबल आहेत. कोणत्याही ठिकाणी घ्या. नसेल तर तुम्हाला पुस्तक घेण्याविषयी किंवा याचं डेमो बघायचे असतील तर तुम्ही नक्कीच या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता WhatsAppला. नंबर आहे 87 88 43 66 99. या नंबरला WhatsAppला मेसेज करा. स्वप्नपूर्ती पुस्तक देखील आहे, जे आपण हस्तलिखित नोट्स आहेत. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण या नोट्समध्ये तुम्हाला दिलेले आहेत. हेही पुस्तक तुम्हाला घरपोच घ्यायचं आहे. ऑफरमध्ये माझ्याकडून ह्या नंबरला मेसेज केल्यानंतर तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल. घरपोच भेटून जाईल ₹449 राजगुरू पुस्तक आणि ₹199 हे पुस्तक तुम्हाला भेटून जाईल स्वप्नपूर्तीचं. ओके, नक्कीच तुम्ही घ्या. आणि जो आपलं नाद वर्धेचा पुस्तक आहे, जो नवीन येईल, अजून एक 10 ते 15 दिवसांनी तुम्हाला मार्केटमध्ये नवीन पुस्तक आपलं दिसून जाईल. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कोणते शहरं असतील, जिल्हे असतील किंवा तालुके असतील तर ते विशिष्ट अशा उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध असतात. त्यापैकीच एक आहे डहाणू. डहाणू तालुका जो आहे तो डहाणू तालुका पालघर जिल्ह्यामध्ये येतो. सगळ्यांना माहिती असेल. पालघर जो जिल्हा आहे, या पालघर जिल्ह्यामध्ये साधारणतः 8 तालुके येतात. या 8 तालुक्यांपैकी जो एक तालुका आहे डहाणू. डहाणूचं चिक्कू खूप प्रसिद्ध आहेत. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. IMP आहे चिक्कू. ओके. डहाणू याची चिक्कू प्रसिद्ध आहे आणि अजून एक आहे ठिकाण चिक्कूसाठी प्रसिद्ध असणारं, तो म्हणजेच घोलवड. डहाणू आणि घोलवडचे चिक्कू प्रसिद्ध आहेत, हे विसरू नका. पालघर जिल्हा हा नवीन तयार झाला आहे साधारणतः 1 ऑगस्टला. 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे या जिल्ह्यामधून विभागून हा नवीन जिल्हा पालघर तयार झालेला आहे आणि ह्याला जे काही समुद्र आहे, अरबी समुद्र, या अरबी समुद्राची सीमा लागलेलं आहे. कोकणातील सर्वात उत्तरेकडे तालुका जरी म्हटलं तरी पालघर लक्षात ठेवायचं आहे. कोकणातील बरं का, महाराष्ट्रातील नाही. महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचा तालुका नंदुरबार आहे. परंतु कोकणातील सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे पालघर. पालघर जिल्ह्यामध्ये एक अभयारण्य आहे. त्याला आपण वन्यजीव अभयारण्य म्हणतो आपण. त्याचं नाव आहे तुंगारेश्वर. तुंगारेश्वरच्या टेकड्या जरी विचारलं तरी तुम्ही पालघर करू शकता. ओके, पालघर लक्षात ठेवा. आणि चिक्कूसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. याच्या व्यतिरिक्त रत्नागिरी जो आहे, रत्नागिरी, या रत्नागिरीचा काय प्रसिद्ध असेल तर ते हापूस आंबा आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा, ज्याला GI टॅग देखील भेटलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे एक ठिकाण आहे अलीगड. अलीगडचे काय प्रसिद्ध असतील? अलीगडचं एक तर कलिंगड प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती असेल. अलीगडचं कलिंग आहेत आणि अलीगडचा पांढरा जो कांदा आहे, पांढरा कांदा, यालाही GI टॅग भेटलेला आहे. त्यानंतर आहे ठीक आहे, राजापूर आहे. राजापूर. राजापूरचे काय असेल प्रसिद्ध तर ते अंजीर. राजापूरचे अंजीर खूप प्रसिद्ध आहेत. याच्या व्यतिरिक्त एक आहे दौलताबाद. दौलताबाद. या दौलताबादचे काय प्रसिद्ध असतील तर सीताफळे. बीड आणि दौलताबादचे सीताफळे खूप प्रसिद्ध आहेत. सोलापूर आहे. सोलापूरची चादर तर खूप प्रसिद्ध आहेच आहे, परंतु सोलापूरचं जर उत्पादन कुठलं असेल फळ पिकामध्ये तर एक आहे डाळिंब. डाळिंब आहे आणि दुसरी ज्वारी. तर अख्ख्या भारतभर प्रसिद्ध आहे सोलापूरची ज्वारी आणि सोलापूरचे डाळिंब. कारण हे जे उत्पादन आहेत, हे सगळी उत्पादनं काय करतात तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात, कारण पेपरला हे विचारू शकतात. ओके. आणि महाराष्ट्रामध्ये जर काजू विचारलं, महाराष्ट्रामध्ये काजू संशोधन संस्था कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये काजू संशोधन संस्था हे कुठं असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा एक पॉईंट कमेंट बॉक्समध्ये सांगा. काजू संशोधन संस्था महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? आणि इथं द्राक्ष आहे. कुठले ठिकाणचे द्राक्ष प्रसिद्ध असतील? नाशिक. नाशिकला आपण ओके, द्राक्ष राजधानी असंही म्हणतो आपण, वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. मात्र तर द्राक्ष संशोधन संस्था विचारलं कुठं आहे? द्राक्ष संशोधन संस्था कुठं असेल तर ही आहे
मांजरीला. मांजरी पुणे या ठिकाणी आहे. मांजरी पुणे या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. द्राक्ष संशोधन संस्था. डाळिंब कुठे असेल संशोधन संस्था? डाळिंब संशोधन जर संस्था विचारलं तर ती आहे सोलापूरला, केगावला. सोलापूर, केगाव. आलं लक्षात? आणि संत्री कुठली प्रसिद्ध असतील? संत्री नागपूरची संत्री जगप्रसिद्ध आहेत. नागपूरची संत्री खूप प्रसिद्ध. लक्षात ठेवा. सांगली आहे, सांगली. सांगलीची काय प्रसिद्ध असेल? हळद. हळद आहे. कोल्हापूरला का प्रसिद्ध असेल? कोल्हापूरमध्ये आहे. एक कोल्हापूर चप्पल आहेच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे कोल्हापूरची गूळ. कोल्हापूरची गूळ. अच्छा, एक ठिकाण आहे नवापूर. नवापूर. नवापूर तालुका आहे तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये. नवापूरचे काय प्रसिद्ध असतील तर तूर डाळ प्रसिद्ध आहे. नवापूरची तूर डाळ. अच्छा, जालना. जालना आहे. जालन्याचे प्रसिद्ध आहे तर मोसंबी. मोसंबी. हे जे आहेत ना, हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कुठलेही उत्पादन असतील तर पेपरला विचारू शकतात. चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झालेले सिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? सिरपामाळ हे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये आहे. अगेन पालघर जिल्ह्यामध्ये आहे. आणि पालघर जिल्ह्यामध्ये कुठं? तर जव्हारला आहे. पर्याय क्रमांक 1. जव्हार आहे. जव्हार हे एक तालुका पण आहे, जव्हार तालुका. जव्हार हा एक तालुका आहे, पालघर जिल्ह्यामध्ये येतो. 8 तालुक्यांपैकी एक तालुका जव्हार आहे. आणि जव्हारला आपण काय म्हणतो? पालघरचे महाबळेश्वर असंही म्हणू शकतो. पालघरचे महाबळेश्वर असं म्हणतात जव्हारला. ओके. आणि पालघर हे काय? थंड हवेचे ठिकाण आहे थोडक्यात. थंड हवेचे ठिकाण आहे, लक्षात ठेवा. म्हणून तर आपण त्याला महाबळेश्वर असं म्हणतो. ठीक आहे. जव्हार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले. हे पेपरला आलेलं आहे, पोलीस भरतीला आलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे तुम्हाला मी तो ॲज इट इज लावलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारीचा, लक्षात ठेवा. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. कुठं? तर शिवनेरी येथे. शिवनेरी किल्ल्यावरती. आणि शिवनेरी किल्ला कुठं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या ठिकाणी त्यांचा जन्म आहे शिवाजी महाराजांचा. आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू कुठं असेल? निधन कुठं झालं असेल? तर ते रायगडला. रायगड त्याची समाधी पण आहे. शिवाजी महाराजांची समाधी रायगडला आहे. आणि कधी झाला असेल मृत्यू? 1680 मध्ये. 1680 मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. हे सगळे पॉईंट जे आहेत ते लक्षात ठेवू शकता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला असेल? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला आहे. कधी? तर 6 जूनला. 6 जून 1674 IMP. पुढचा प्रश्न. भारतातील महाराजा जयसिंग, सवाई राजा जयसिंग म्हणतो आपण, महाराजा जयसिंग यांनी बांधलेली जंतर मंतर ही वास्तू प्रामुख्याने कशाशी निगडीत आहे? जंतर मंतर ही वास्तू आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि भारतामध्ये एकाच ठिकाणी नाही तर साधारणतः हे जे काही जंतर मंतर वास्तू आहेत हे 5 ठिकाणी आहेत. संपूर्ण भारतामध्ये 5 ठिकाणी जंतर मंतर वास्तू आहेत, लक्षात ठेवा. आणि एक खगोल विज्ञान किंवा खगोलशास्त्र संबंधित येतं. पर्याय क्रमांक 2 खगोलशास्त्र. मग हे 5 ठिकाण कुठले कुठले असतील? एक जयपूरला आहे, राजन जयपूर. दुसरं दिल्लीला आहे, जयपूर, दिल्ली. त्यानंतर हे वाराणसी, वाराणसीला एक आहे. त्यानंतर हे उज्जैन, उज्जैन मध्य प्रदेशमध्ये येतं. आणि 5वं आहे मथुरा. मथुरामध्ये जे आहे ते पूर्वी होतं पण सध्या नाही आहे अस्तित्वात. सध्या अस्तित्वात नाही मथुरामधलं. पण ह्या 5 ठिकाणी जंतर मंतर उभारण्यात आलेले होते. जयपूर, दिल्ली, वाराणसी, उज्जैन आणि मथुरा. हे क्वेश्चन तुम्हाला विचारतात कोणत्या ठिकाणी जंतर मंतर आहे किंवा नाही असं, की हे खगोलशास्त्र संबंधित आहे, लक्षात ठेवा. महाराजा सवाई जयसिंग यांनी हे बसवलेलं आहे आणि स्थापन केलेलं होतं जंतर मंतर. आणि सध्या भारतामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे असतील? सध्या भारतामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत? वर्ल्ड हेरिटेज साईट किती असतील? तर त्यात 44. टोटल 44 आहेत. 44 कुठलं असेल? तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले आहेत ना, ते जागतिक वारसा स्थळे लक्षात ठेवा. आणि सध्या भारतामध्ये रामसर स्थळे किती असतील? भारतामध्ये सध्या रामसर स्थळांची संख्या किती असेल? तर ते 100. बरोबर 100 आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न महत्त्वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटलेलं आहे? हे राज्यघटनेत कोणतं मूलभूत अधिकार आहे त्याला संविधानाचा आत्मा असं म्हणण्यात आलं? तर ते येतं
तर तो कलम आहे कलम 32 पर्याय क्रमांक 3. अनुच्छेद म्हणजे अनुच्छेदाचा अर्थ होतो कलम बरं का. अनुच्छेदाचा अर्थ होतो कलम. कलम 32ला आंबेडकरांनी घटनेचा आत्मा, खऱ्या आत्मा आणि हृदय असं म्हटलेलं आहे. काय सांगतं हे कलम 32? मूलभूत जे हक्क आहेत, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क आहेत, या मूलभूत हक्कांचा भंग झालं, मूलभूत हक्कांचा भंग झालं किंवा हनन झालं, तर व्यक्ती काय करू शकतो? सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. व्यक्ती जे सर्वोच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय यामध्ये जाऊन दाद मागू शकतो. लक्षात ठेवा, हे सांगतं कलम 32. सुप्रीम कोर्टामध्ये बरं का, हायकोर्टामध्ये नाही, कुठेही नाही. कलम 32 काय सांगतं? फक्त आणि फक्त मूलभूत हक्कांचा जर भंग झाला तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता, सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. अन्यथा तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये डायरेक्ट जाऊ शकतच नाही. अपीलच्या माध्यमातून जाऊ शकतो सुप्रीम कोर्टामध्ये. ओके, मग सुप्रीम कोर्ट काय करेल? कलम 32चा वापर करून हे आलेलं याचिका तुमचं बघून, तर सुप्रीम कोर्ट काय करेल? प्राधिलेख काढेल. त्याला आपण रिट्स असे म्हणतो. प्राधिलेख सुप्रीम कोर्ट काढेल, ज्याला रिट्स असं म्हणण्यात आलेलं आहे. रिट्स असे 5 प्रकारचे रिट्स आहेत आणि हे रिट्स किंवा प्राधिलेख काढण्याचा जो अधिकार आहे, हे रिट्स काढण्याचा अधिकार आपण UK कडून घेतलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. लक्षात ठेवा. आणि अजून एक आहे कलम घटनात्मक दाद मागणे. ओके, घटनात्मक दाद मागणे जो आहे, घटनात्मक दाद मागण्याचा याचा अजून एक कलम आहे, तो म्हणजे कलम 226. तो कलम 226. हे पण आपण मूलभूत हक्कांचा हनन झालं किंवा भंग झालं तर आपण न्यायालयात जाऊ शकतो. मात्र कुठं? तर उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टामध्ये नाही. उच्च न्यायालय हायकोर्टामध्ये जाऊ शकतो. कळालं? लक्षात ठेवा, MP आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, बुकर आंतरराष्ट्रीय किंवा बुकर इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिला जाणारा जो सर्वोच्च पुरस्कार आहे, तो पुरस्कार 2022 मध्ये कोणाला देण्यात आलेला आहे? हे भारतीय व्यक्तींना पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला. बुकर इंटरनॅशनल प्राइज जो इंग्रजी भाषेच्या अनुवादासाठी दिला जात असतो, दरवर्षी असतो. आणि हा पुरस्कार 2022 मध्ये देण्यात आला गीतांजली श्री यांना. पर्याय क्रमांक 1. गीतांजली श्री. लक्षात ठेवा, ह्याला आपण बुकर इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असं आपण ह्याला म्हणतो. बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार. या पुरस्काराची सुरुवात झाली होती 2005 मध्ये. बुकर पुरस्कार सुरुवात जी आहे ती 2005 मध्ये. सुरुवातीला त्यांनी दर 2 वर्षांनी द्यायचं असं ठरवलं. याला पूर्वी त्याचं नाव होतं मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार. मॅन बुकर, मॅन नावाची काही संस्था आहे, त्याला स्पॉन्सर करत होती. ओके, ही स्पॉन्सर कंपनी आहे, प्रायोजक कंपनी आहे. लक्षात ठेवा. आता ही प्रायोजक कंपनी 2027 पासून याचं प्रायोजक जे आहे, हे प्रायोजक आता नवीन एका कंपनीकडे गेलं आहे, ज्याला म्हणतो बुकमॅन. बुकमॅन यांच्याकडे गेलं आहे. म्हणून आता इथून पुढे 2027 पासून हा पुरस्कार जो आहे, तो पुरस्कार बुकमॅन इंटरनॅशनल बुकर पुरस्कार असं ओळखलं जाईल. हे तुम्हाला मी सेपरेट आज सकाळच्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. तुम्ही एकदा सकाळ चालू घडामोडीचं लेक्चर जरूर एकदा बघून घ्या. बाकी पहिल्यांदा हा पुरस्कार पहिले भारतीय व्यक्ती येतं, फर्स्ट भारतीय व्यक्ती ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, गीतांजली श्री यांना 2022 मध्ये. यांचं पुस्तक कुठलं असेल? गीतांजली श्री यांचं पुस्तकाचं नाव आहे टोम्ब ऑफ द सँड. टोम्ब ऑफ द सँड हे इंग्रजीमध्ये झालं. याचं मराठीमध्ये याचं हिंदीमध्ये अनुवाद होतं रेत की समाधी. रेत की समाधी या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेलं होतं. ह्याच्यानंतर 2025 मध्ये गेल्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला भारतीय व्यक्तीला, ज्याचं नाव आहे बानू मुश्ताक. बानू मुश्ताक यांना गेल्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला होता. कुठल्या पुस्तकासाठी? हार्ट लॅम्पसाठी. कन्नड भाषेमधील आहे ते. कन्नड म्हणजे हे पुस्तक होतं हार्ट लॅम्प. ह्याला देण्यात आले आहे बुकर इंटरनॅशनल पुरस्कार इंग्रजी भाषेत. लक्षात ठेवा. आणि याची जी काय रक्कम आहे 2027 पासून रक्कम जी आहे ही रक्कममध्ये पण वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ह्याच्यामध्ये 50,000 पाऊंड मिळायचे, आता 1,00,000 पाऊंड, 1,00,000 पाऊंड जे आहे हे याच्यामध्ये देण्यात येईल रक्कम, त्याचं प्राईस. चला पुढचा प्रश्न, कोणत्या राजवटीचे शासन नागपूर प्रदेशावर नव्हते? नागपूर जो आहे, नागपूर प्रदेश पूर्वी मध्य प्रदेशची राजधानी होती. नागपूर आज आपल्या महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे. लक्षात ठेवा, नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन होईल फक्त महाराष्ट्र विधानसभेचं. बाकी नागपूर प्रदेशावर कोणाची सत्ता नव्हती. नागपूरचे भोसले होते, गोंड होते आणि मुघल होते. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे. वाडियारांची सत्ता हे नागपूरवरती नव्हते. ओके, वाडियार लक्षात ठेवा, वाडियार.
वाडियारला यांची सत्ता नव्हती. मग वाडियार कुठं होते? हे होतं म्हैसूरला. कुठं? म्हैसूर आहे ना, म्हैसूरचे पॅलेस वगैरे आहे ना, हे सगळं वाडियारवाल्यांचं. म्हणजे वाडियार संस्थान कुठं होतं? वाडियारचं राज्य कुठं होतं विचारलं तर म्हैसूर. लक्षात ठेवा. जे म्हैसूर पॅलेस कुठे येतं? हे कर्नाटकमध्ये आहे म्हैसूर. म्हैसूरचं काय प्रसिद्ध आहे? चंदन. ओके, चंदन साबण असू द्या किंवा जे काही असेल, चंदन खरं तर चंदनसाठी एक नंबरचाच राज्य आहे कर्नाटक. लक्षात ठेवा. नागपूर प्रदेशावर नव्हतं यांची सत्ता. नागपूरमध्ये सध्या विचारलं तर पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. नागपूरमध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान आहे आणि नागपूरमध्ये एक मानसिंग देव आणि उमरेड करांडला हे अभयारण्य जे आहेत, हे अभयारण्य नागपूर जिल्ह्यामध्ये येतात. लक्षात ठेवा, MP आहे. पुढचा प्रश्न. इंग्लंडमधील ग्रीनिच येथे सकाळचे 6 वाजले असतील तर भारतात मिर्झापूर, उत्तर प्रदेशमध्ये येथे मिर्झापूर या ठिकाणी किती वाजले असतील? क्वेश्चन चांगला आहे. ओके, 0 त्या अंशाची जी रेखावृत्त आहे ह्याला आपण ग्रीनिच मूळ रेखावृत्त असं म्हणतो, जे लंडनमधील मधून जातो. हा ग्रीनिच जे आहे कुठं आहे? ते लंडनमधून आहे आणि ह्याच्या पूर्वेला आपण आहे. लक्षात ठेवा. ओके, समजा ही जी काही पृथ्वी असेल तर हा समजा ही आहे 0 अंशाचं रेखावृत्त. ही आहे ग्रीनिच लाईन असं तुम्ही लक्षात ठेवा. ही आहे ग्रीनिच लाईन, ग्रीनिच रेखा, रेखावृत्त आहे. इथून जर पूर्वेकडे गेलो तर एक एक अंशाने रेखावृत्त पडत जातात. मग जी काय भारतामधून गेलेली आहे या ठिकाणातून जी लाईन गेलेली आहे, ही वाली लाईन, ही लाईन सांगतं 23.5 अंश. ओके, 82 अंश पूर्व रेखावृत्त, 82 अंश पूर्व रेखावृत्त जे आहे हे 82 अंश पूर्व रेखावृत्त आहे. प्रमाण वेळ आहे मिर्झापूरमधून, भारतामधून गेलेले आहे. मिर्झापूर या ठिकाणी भारताच्या मध्यातून गेलेलं आहे. मिर्झापूर UPमध्ये येतं. मग आपण पूर्वेकडे ही दिशा जर आपण बघितलं तर ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम आहे आणि दक्षिण आहे आणि ही उत्तर आहे. आणि सूर्य कुठं उगवतो? पूर्वेला उगवतो. मग सर्वात अगोदर इथं सांगा, जर इथं सूर्य असेल, ओके, हा आहे सूर्य, तर इथून सूर्य किरणे पहिल्यांदा इथं पडतील ना. पृथ्वी असं फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते ना. मग पहिल्यांदा इथं पडणार, त्यानंतर मग इथं पडणार. बरोबर, पहिल्यांदा इथं नंतर इथं. पण हा जो ठिकाण आहे हे 82 अंश वालं हे अगोदर येतं. अगोदर आपल्याकडे सूर्य उगवणार, कळलं का? मग आपल्याकडे उगवून हिथं उगवणार. मग जर आपल्याकडे ओके, जर हिथं जर क्वेश्चन काय विचारलाय, हिथं जर सकाळचे किती वाजले? 6 वाजले असतील तर आपण पुढे गेलो असेल ना. किती तास? 5.5 तास आपण पुढे आहोत. लक्षात ठेवा, 5.5 तास ग्रीनिचपेक्षा आपण काय आहोत? भारत जो आहे तो पुढे आहे. लक्षात ठेवा, पुढे आहे. मग इथून जर 6 वाजल्यापासून 5 तास पुढे घ्या, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 11:30 म्हणजे सकाळचे 11:30 वाजले असतील. पर्याय क्रमांक 1. हे तुम्हाला समजण्यासाठी खूप थोडंसं अवघड आहे, पण एकदा समजलं तर नक्कीच तुमचं आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. प्रश्न चुकणार नाही थोडक्यात काय. ओके, आणि हे तुम्हाला ऑफलाईनच्या बॅचमध्ये खूप छान समजतं. जर तुम्हाला ऑफलाईनला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ऑफलाईनला येऊ शकता. ऑफलाईनचे जे क्लासेस आहेत आपले सोलापूरमध्ये राहतील. ऑफलाईन क्लासेस कुठे आहेत आपले? सोलापूरला आहेत. कळालं? चला, पुढचा प्रश्न घेऊयात आपण. आणि हे जे काही मूळ रेखावृत्त आहे, हे जे काही मिर्झापूरवर जाणारे भारतातील रेखावृत्त 82 अंश पूर्व रेखावृत्त, हे भारतामधील 5 राज्यातून जाते. लक्षात ठेवा, 5 राज्यातून जाते. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे हे 5 राज्य कोणते कोणते आहेत. भारतातील कोणते कोणते राज्यातून 82 मूळ 82 अंशाचं पूर्व रेखावृत्त आहे. प्रमाण वेळ भारताच्या मध्यातून जाणारी एकूण 5 राज्य कोणती कोणती आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वचे सर्व राज्य लिहून द्या. पुढचा प्रश्न. छत्तीसगड या राज्यास कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? छत्तीसगड जो राज्य आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेला लागून असलेलं राज्य कुठलं असेल तर छत्तीसगडच आहे. मग ह्या छत्तीसगडला महाराष्ट्र सीमा लागते, ओडिशा सीमा लागतं, तेलंगणा लागते, मात्र बिहारची सीमा लागत नाही. पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा, छत्तीसगड जो राज्य आहे, या छत्तीसगडला बिहार राज्याची सीमा लागलेली नाही. छत्तीसगडला जो महाराष्ट्र, या महाराष्ट्राची सीमा लागते. छत्तीसगडला महाराष्ट्र सीमा लागते साधारणतः 2 जिल्ह्यांची. ओके, एक जिल्हा आहे गोंदिया, जिल्हा आणि दुसरा आहे गडचिरोली. गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांची सीमा ही छत्तीसगड राज्याला लागलेलं आहे. कळालं का? लक्षात ठेवा, MP येतं. बाकी छत्तीसगड राज्यामध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे, तो म्हणजे कुठला असेल? इंद्रावती.
ओके, इंद्रावती राष्ट्रीय उद्यान पण आहे आणि इंद्रावती नावाची एक नदी पण आहे, छत्तीसगडमधूनच वाहते. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बाउंड्रीवरून वाहणारी नदी आहे इंद्रावती. गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान पण या छत्तीसगड राज्यामध्ये आहे. कुठलं? गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात असेल तर ते छत्तीसगडमध्ये. छत्तीसगड राज्याची जी काय स्थापना दिवस आहे, छत्तीसगडची स्थापना कधी झाली होती? तर छत्तीसगडची स्थापना झालेली आहे कधी? तर तो आहे 15 नोव्हेंबरला. सॉरी 1 नोव्हेंबरला. 1 नोव्हेंबर 2000 मध्ये स्थापना आहे. मध्य प्रदेशमधून कट होऊन नवीन राज्य बनलं आहे छत्तीसगड. आणि जो बिहार आहे, बिहारची राजधानी काय असेल? बिहारची राजधानी पटना. बिहारची राजधानी तर पटना आणि बिहारमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे, तो म्हणजेच बिहारमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे, तो म्हणजे वाल्मिकी. वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान हा एकच राष्ट्रीय उद्यान बिहार राज्यामध्ये, तो लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केलेलं आहे? हे पानिपतचं 3 युद्ध झाले, सगळ्यांना माहिती असेल. पानिपतचे किती युद्ध झाले? तर ओके, पानिपत जे आहे, या पानिपतचे 3 युद्ध झालेले आहेत. आणि हे तिन्ही युद्ध कधी झाले असतील? एक आहे 1526 मध्ये झाले, दुसरं आहे 1556 मध्ये आणि तिसरं युद्ध आहे 1761 मध्ये. पहिलं युद्ध झालेलं होतं बाबर आणि इब्राहिम खान लोदी यांच्यामध्ये झालं होतं. त्याच्यामध्ये बाबर जिंकतो आणि लोदी हरतो आणि मग जिंकून 1526 मध्येच बाबरने काय केले? मुघलची सत्ता आहे, या मुघल सत्तेची स्थापना केलेली आहे. त्यामुळे संस्थापक कोण असेल मुघलांचा? बाबर. त्यानंतर पुढचं 1556 मध्ये अकबर आहे मुघल सत्तेवरती. अकबर आणि विक्रमादित्य हेमू यांच्यामध्ये युद्ध होतो. हेमू हरतो आणि अकबर जिंकतो ह्या युद्धामध्ये. त्यानंतर 1761 मध्ये मराठे आणि अहमद शाह अब्दाली, मराठे वर्सेस अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये काय होतं? युद्ध होतं. त्यामध्ये अहमद शाह अब्दाली जिंकतो आणि मराठे हरतात. कळालं? मग असे हे पानिपतचे तिसरे युद्ध आहे. मात्र पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये म्हणजे या युद्धामध्ये या ठिकाणी सदाशिवराव पेशवे हे मराठ्यांचे नेतृत्व करतात. पर्याय क्रमांक 1 सदाशिवराव पेशवे. अच्छा, पानिपत कुठे येतं हे आजच्या घडीला? हे येतं हरियाणामध्ये. पानिपत आज हरियाणामध्ये येतो. चला पुढचा प्रश्न. सत्यमेव जयते हे शब्द कोणत्या ग्रंथातून घेतलेलं आहे? पुस्तक कुठलं असेल? सत्यमेव जयते हे आपलं राष्ट्रवाक्य आहे, राष्ट्रीय वाक्य आहे. सत्यमेव जयते म्हणजे सत्याचाच विजय होतो कधीही, असा त्याचा अर्थ होतो. हे मुंडक उपनिषदमधून घेतलंय. पर्याय क्रमांक 1 मुंडक उपनिषदमधून सत्यमेव जयते हे वाक्य आपण घेतलेलं आहे. मात्र ह्याला कोणी प्रसिद्ध केले हा एक क्वेश्चन खूप वेळ झाले पेपरला. ह्या सत्यमेव जयतेला कोणी प्रसिद्ध केलं असेल तर ते व्यक्ती होतं पंडित मदन मोहन मालवीय. पंडित मदन मोहन मालवीय यांनी ह्या वाक्याला काय केलं? प्रसिद्ध केलेलं आहे. ऋग्वेद जे आहे हे सर्वात प्राचीन ग्रंथ आहे, सर्वात प्राचीन वेद आहे. लक्षात ठेवा, ऋग्वेद 4 वेदांपैकी एक येतो ऋग्वेद. ओके, आणि बाकी रामायण जे आहे, रामायण कोणी लिहिलेलं आहे? रामायण लिहिलं महर्षी वाल्मिकी यांनी. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलं आहे रामायण. भगवद्गीता हे काही एक महाभारताचं पार्ट आहे. महाभारताचं पार्ट आहे भगवद्गीता. महाभारताला आणखीन एक नाव आहे. अच्छा, महाभारत कोणी लिहिलंय? वेदव्यास. वेदव्यासाने महाभारत लिहिलंय आणि महाभारताला आणखी एक नाव आहे, याला जय संहिता असंही म्हणतात. महाभारताला काय म्हणतात? जय संहिता असंही याला नाव आहे. सत्य म्हणजे ते विसरू नका, वाक्य खूप महत्त्वाचं प्रसिद्ध आहे. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे आपले प्रश्न. 5 आणि 6 जुलैचे जे डेली आपण करंट अफेअर्स बघत असतो रोज सकाळी 6 वाजता, हे ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलं आहे. हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, ह्याला नक्कीच तुम्ही फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करा ह्या चॅनलला आणि तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. रोज सकाळी 6 वाजता आपले जे काही चालू घडामोडीचे लेक्चर आणि रोज रात्री 9 वाजता आपला हा रेकॉर्डेड, सध्या रेकॉर्ड का होईना परंतु लेक्चर सध्या चालू आहेत. आणि तुमचं जे काही जीकेची तयारी आहे, जीकेसाठी तुम्हाला स्पेशल जो चॅनल असेल तो असेल अनुभव स्टडी. बाकी तुम्हाला मार्क पडणार याची मी गॅरंटी देतो. प्रामाणिकपणे शिकवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा आणि नक्कीच तुम्ही त्याचे नोट्स काढत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा पेपरच्या वेळेस होऊन जाईल. ओके, चला इथं थांबूयात आपण. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरच्या लेक्चरमध्ये आणि उद्या रात्री 9 वाजताच्या आपल्या ह्या नादवरीच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.